हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 पुंडलीकवर्गे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, राष्ट्र संत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद संगात बाबा की जय, सब संतन की जय। आज द्वादशी, एकादशी होऊन गेली नाही काय? थोडक्यात सांगायचं म्हणजे दाताळ्याचा दिवस भाग्याचा कसा। आता बाकीचे जे नाही आले त्याचा विचार करायचा नाही, आपल्याला 2 तरले तरी बस झालं, बाकीचे आपण खंडोभर जमा करून त्याचा काही फायदा नाही, त्याचा आपल्याला विचार करायचा नाही। आज दाताळीची गोष्ट आनंदाची, कशी? एकाच्या घरी गप्पा केल्या, एकाच्या घरी मिरच्याची भाजी खाल्ली, तिसऱ्याच्या घरी बिना दुधाचा चहा पिला, आणि आता शारदाबाईच्या घरी सत्संग ठेवला। एकाच दगडात किती 2 पक्षी मारतात? मी किती पक्षी मारले? 4। आनंदाची गोष्ट आहे, काही हरकत नाही। बर, तर आजचा जो विषय आहे हा विषय आहे सबोध मुमुक्षुस प्रबोध। डोकं ठिकाणावर असलं तर समजेल, डोकं ठिकाणावर नसलं तर समजणार नाही। बरोबर आहे? आपलं झालेलं आहे का नाही? सबोध मुमुक्षुस प्रबोध झालेला आहे। हा शब्द बहुत करून कोणालाच माहीत नाही। बरोबर आहे? जे परंपरेतील असतील फक्त त्यांनाच हा शब्द माहीत आहे, नाही तर हा शब्द माहीत नाही। तर हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आपल्या बलभीम महाराजानं लिहिलेलं आहे। बलभीम महाराज आपल्या गुरु परंपरेतील बलभीम बाबा यांची शिष्य भागीरथी बाई, त्या बाईला बाबा प्रेमानं ठकूबाई म्हणत। बरोबर आहे? ठकूबाईनं प्रश्न विचारायचे आध्यात्मिक बाबतीत बरं, आणि बलभीम महाराजानं काय करायचे? त्याचं उत्तर द्यायचं। अशा प्रकारे हे पुस्तक तयार झालं। तर या पुस्तकाचं नाव आहे आनंद पदावर 14 चौकड्याचे राज्य। कसं असेल पहा, आनंद पदावर 14 चौकड्याचे राज्य। मग आता त्या 14 चौकड्या कोणत्या आहे, आणि त्याच्यावर आम्ही कसं बसलो, आणि तो आनंद आम्ही कसा उपभोगला, त्याचं वर्णन याच्यात आहे।
वाचते पाहते त्या 14 चौकड्या तुम्हाला माहिती आहे, झालेलेही आहे सर्व, बरोबर आहे. पण ते तुम्हाला काही आठवत नाही, काही ना आठवत असतील, मग 2 4 5 6 आठवत असतील, बरोबर आहे. मग या ठिकाणी 8वं प्रकरण आहे सबोध मुमुक्षुस प्रबोध. शिष्याचा प्रश्न आहे, महाराज आपण मला सांगितले की तुला ज्या काही शंका येतील त्या स्पष्टपणे विचारून घे. आणि बरोबर आहे, शिष्यानं प्रश्न विचारायचे आणि गुरुने त्याचं उत्तर द्यायचं, बरोबर आहे. तरी माझ्या शंका मी आपल्यापुढे सादर करतो. शंका कोणत्या? म्हणजे शिष्यानं सद्गुरूच्या पुढे आपल्या कोणत्या शंका विचारल्या, तर शंका विचारल्या 11, बरोबर आहे. पहिलं, प्रभो आपण सर्व जग जळ करून ठेवले. सारं जग कसं आहे? जळ आहे. हां, सारं जग कसं आहे? जळ आहे. जळ म्हणजे माहीत आहे का तुम्हाला? दगडासारखं. दगड जळ आहे की नाही? आहे की नाही दगड जळ? हां, आता ही वस्तू पाहिली, ही काय आहे? जळ आहे, नाही काय? हे बोटं पाहिले, हलून जरी राहिले तरी काय आहे? जळ आहे. याच्यामध्ये चेतन होतो, आत्म्यामुळे आलं. म्हणजे जगामध्ये जेवढ्या काही आम्ही वस्तू पाहतो, डोळ्यानं दिसतात, त्या जळ आहे. मग आपण तर सर्व वस्तू जळ करून ठेवल्या, कारण आम्हाला सर्व जग दिसते. तुम्ही तर म्हणता सर्व जग जळ आहे, दगडासारखं ना. ते परब्रह्मरूप होणार काय? मग ते जळ परब्रह्म स्वरूप होणार काय? की माया आणि ब्रह्म दोन्ही अनादी म्हणजे सनातन ठरणार. म्हणजे माया आणि ब्रह्म हे अनादी आहे, ते सनातन ठरणार का? जे परब्रह्म आहे हे परब्रह्म जळ करून ठेवणार. म्हणजे ते परब्रह्म होणार काय? हां, कारण ते सर्व तुम्ही जळ करून ठेवलं. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा, म्हणून ओम म्हणून ज्यास म्हणतात तो ओंकार काय? बरोबर आहे. तिसरा प्रश्न, ईश्वर म्हणजे काय, तो झाला कसा? प्रत्येक प्रश्नामध्ये गुह्य आहे, लक्षात ठेवलं तर समजेल. ह्या गोष्टी नाही कथक्कळ, बुवा कथक्कळ गोष्टी सांगतात. बुवा म्हणजे कोण? कीर्तनकार, भागवतार. काय कथक्कळ गोष्टी सांगतात. ह्या कथक्कळ गोष्टी नाही, याच्यामध्ये काय आहे? अध्यात्म आहे. हां, ईश्वर म्हणजे काय, तो झाला कसा? बुवा कधीच सांगणार नाही. अरे भगवंताचं नामस्मरण करायचं, ईश्वराचं नामस्मरण करायचं, एवढंच सांगेन. पण तो झाला कसा हे काही सांगणार नाही. वानरसृष्टी म्हणजे काय, ती कशी आणि कुठून आली? मनुष्य योनी घडली गेली, ती कशी घडली गेली? 6वा प्रश्न आहे देव योनी कशी झाली? 7वा प्रश्न आहे भूत योनी कशी झाली? 8वा प्रश्न आहे पामरसृष्टी कशी झाली? 9वा प्रश्न आहे जीवनमुक्त दशा कशी ओळखावी? आणि 10वा प्रश्न आहे नित्यमुक्त पाहून कसे ओळखावे? आणि सर्वात शेवटचा प्रश्न आहे विदेह स्थिती म्हणजे काय? शेवट, विदेह स्थिती म्हणजे काय? अशा प्रकारे 11 प्रश्न शिष्यानं सद्गुरूला विचारले. गुरुदेवा, माझे प्रश्न आहेत, तरी या संबंधी माझे समाधान करा. माझे प्रश्न सोडवून समाधान करण्यास आपण एकटेच समर्थ आहात, बरोबर आहे, अशी माझी खात्री आहे. कारण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सद्गुरू देतील याची मला खात्री आहे. कारण माझे प्रश्न एक प्रकारची कोडी आहे, गुप्त आहे. ते सुटतील का नाही हा मोठा प्रश्न आहे. परंतु माझे सद्गुरू ते कोडी गुह्य गोष्टी आम्हाला उघड करून सांगतील. मग सद्गुरू उत्तर देतात, बाळा तुझे प्रश्न आलेच, म्हणून तुझ्या समजुतीकरता, तुझ्या समजुतीमध्ये उतरण्याकरता काहीतरी सांगायचे, बरोबर आहे. वास्तविक पाहू गेले तर सोन्याची खाण. तू प्रश्न विचारलात म्हणून काहीतरी मी आता तुला सांगतो. सोन्याचा पिंजरा, बसा बसा बसा, इथं तिकडे जाऊ नका, कोपऱ्या इथं बसा, जागा आहे, बसा. हां,
सोन्याचा पिंजरा, ऐकून घ्या, त्यातमध्ये पोपटसुद्धा सोन्याचा. सर्व काय झालं? सर्व काय झालं? सोनंच. अरे पिंजरासुद्धा सोन्याचा, त्यामध्ये पोपट ठेवला तो सुद्धा सोन्याचाच. किंवा दुसरं उदाहरण दिलं, तुपाचा पापुद्रा. कशाचा? हां, तुपाचा पापुद्रा, नाही काय. त्याच्यानंतर तुपाचा रवा वरचा, आणि त्याच्यानंतर पातळ तूप, सर्व मिळून काय झालं? एक तुपच झालं. बरोबर आहे. तिसरं उदाहरण दिलं समजण्याकरता, एक समुद्र, त्या समुद्रातील एक लाट, आणि त्या लाटामध्ये निर्माण झालेला बुळबुळा, आणि त्या बुळबुळ्यावर आलेला फेस, चारही मिळून एकच काय? पाणी. बरोबर आहे. हां, या सर्वांचं मूळ पाहिलं म्हणजे जसं पाणी, त्याप्रमाणे अखिल या चराचराचं मूळ तत्व परब्रह्म आहे. काही विचार करायचा नाही, कशाचाच विचार करायचा नाही. या संपूर्ण चराचर ब्रह्मांडाचं मूळ फक्त एकच आहे, तो आहे परब्रह्म. परब्रह्माशिवाय या ब्रह्मांडात दुसरं काहीच नाही. हो, काहीच नाही. जिकडे पासान तिकडे ते भरलेलं आहे, दुसरं काहीच नाही. पण आमची बुद्धी थोटी झाली, आमचं डोकं ठिकाणावर नाही, म्हणून आम्ही तिच्यामध्ये भेद निर्माण करतो, द्वैत निर्माण करतो, म्हणून आमच्या टकोऱ्यात बसत नाही. परंतु तसं पाहिलं तर हे सर्व चराचर विश्व जे आहे हे सर्व काय? परब्रह्मच आहे. ते पटवीत असता सद्गुरू आपल्या भक्तास अनेक दृष्टांत देऊन समजून सांगतात. ते दृष्टांत आपसात चर्चा करून एकमेकास हाणून पाळण्याकरता नाही. नाही तर काही काही भले हुशार असतात. तुझा गुरु असं काय, मग तुझ्या गुरुला विचार हा प्रश्न. तो म्हणतो माझा गुरु तुमच्यापेक्षा हुशार, मग हा विचार हा प्रश्न. आणि फोत्रेले काहीच येत नाही, एकमेकाला फक्त प्रश्न विचारतात आणि वादविवाद करतात. वादविवाद करण्याचा प्रश्न नाही. म्हणजे काही काही दृष्टांत असे आहे की चर्चा करायची आणि एकानं दुसऱ्याला हाणून पाळायचं की बुवा मीच श्रेष्ठ, नाही काय. तसं नसून ब्रह्मानुभव घेण्याकरता असतात, हाणून पाडण्याकरता नसतात, ब्रह्मानुभव घेण्याकरता असतात. आता वादविवादच करीत राहिल्यास दासबोधात लिहिल्याप्रमाणे कथा कल्लोळच होईल. दासबोधात लिहिलं कथा कल्लोळ म्हणजे नुसतं जिकडे तिकडे काय सुरू आहे, परमार्थाच्या नावावर कथेचा कल्लोळच सुरू आहे. हा देव असा, तो देव तसा, हा असा, तो तसा, तो तसा, कथा सुरू आहे सर्व. हां, मग दृष्टांत चर्चेत घेण्याचे समज वाढवायची, एकीकडे राहून वादावादी होते. असं जर असलं तर एक साधू दुसऱ्या साधूचं काय करतो, तर उडवतो किंवा एक दुसऱ्याला लहान मोठं समजतो आणि आपसामध्ये वैमनस्य वाढते. म्हणजे शत्रुत्व निर्माण होते आपसात. कारण परिस्थिती अशी आहे, एका साधूनं दुसऱ्या साधूकडे पाहिल्यानंतर कधीच प्रेमानं पाहणार नाही, डोळे ताणून पाहिन. आला हा आपल्या गावात, आता आपलं कसं. साधूचे लक्ष आहे बरं. हो, कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराजवळ गेला की वरून जरी गोड गोड बोलतील तरी आपलं पातोर कसं पडेल कीर्तनात याचा विचार ते करतात. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे गैरसमज निर्माण होतात. बरोबर आहे. आणि काही काही गोष्टी मग विकोपाला जातात. हां, व अनुभवाचे मार्गापासून वंचित होतात. परंतु अनुभव त्यांनाही नसतो आणि त्यांनाही नसतो. हां, म्हणून असल्या साधकाने वादावादी न करता, कोणत्याही प्रकारचा वाद न करता सद्गुरूंनी सांगितलेल्या दृष्टांताचा, नाही काय, उपयोग मननाकडे करून आपल्या जीविताचे सार्थक करून घ्यावे. त्याचं आपल्या सद्गुरूंनी जे सांगितलं त्याचं मनन करायचं, चिंतन करायचं आणि आपल्या जीवाचं सार्थक करून घ्यायचं. काम खलास. आता प्रश्न आहे, तुझं म्हणणं असं आहे की एकंदर जगविस्तार कसा झाला, हा संपूर्ण जगाचा विस्तार कसा झाला, त्या संबंधी सांगताना समर्थाची एक युक्ती आहे. बरोबर आहे. ते लक्षात येते. अरे
जे झालेच नाही त्याची वार्ता पुसशी काही. अरे जे झालंच नाही त्याची गोष्ट काय पुसतो. अरे हे जग झालंच नाही आणि तुम्ही म्हणता आहे जग झालंच नाही आणि कधी होणारही नाही. तुम्ही म्हणता आहे दिसते. हे काय दिसून राहिलं ते सर्ग मृत्यू पाताळ अमुक टमुक बापा हा देश तो देश ते देश तुम्ही आम्ही सर्व. परंतु प्रश्न असा आहे जे कधी झालंच नाही त्याची वार्ता विचारायचं काम नाही. हां तथापि सांगो सोयी संशय नुरे. आता तू प्रश्न केला आहे तर सांगणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तेव्हा लक्ष देऊन ऐक. झोपू नका. हा विषय होणार नाही बरं. डबल मी घेणारही नाही. दिवस थोडे आहेत. मला पहिलं सांगितलं नाही मागे सांगितलं होतं. तुम्ही तुमचं पाहून घ्या. दिवस थोडे राहिले. बरोबर आहे. हां मुळात पाहिल्यास परब्रह्म सामान्य रूपाने भरलेले आहे. म्हणजे जे परब्रह्म आहे ज्याला आम्ही परमात्मा म्हणतो ते प्रत्येकाच्या ठिकाणी सामान्य रूपानं भरलेलं आहे. मुंबई जा हैदराबाद जा कुणीकडे प्रत्येक जीव मात्राच्या आतमध्ये ते परब्रह्म सारख्या सामान्य रूपानं भरलेलं आहे. येतपासून संतांनी त्याला नाम आणि रूप देण्याला सुरुवात केली. सर्वच्या आतमध्ये ते आहे. कोणीही असो लक्ष 84 खाली येऊनही असो तरी त्याच्या आतमध्ये ते परब्रह्म ठसाठस तो परमात्मा भरलेला आहे. मग आता प्रश्न असा आहे परब्रह्म सर्वीकडे भरलेला आहे. मग आता कसं ओळखा. नाही का याच्यात परब्रह्म आहे याच्यात परब्रह्म आहे याच्यात परब्रह्म आहे त्याच्यात सर्व याच्यामध्ये परब्रह्म आहे. परमात्मा तर सर्वाच्या आतमध्ये भरलेला आहे. आणि हे परब्रह्म प्रत्येकाच्या आत आहे हे ओळखण्याकरता संतांनी नाम आणि रूप ठेवण्याला सुरुवात केली. त्याला नाव ठेवलं कृष्ण राम विठ्ठल भगवंत काय तुळसाबाई कोंडाबाई धोंडाबाई हा बुवा तो बुवा काय काय ओळखण्याकरता. आता जिथं नाम म्हटलं तिथं रूप आलंच. आता आता हे हाडा मासाचा देह आहे. याला नाम आहे की नाही. दिसते डोळ्याने दिसते. याला नाम आहे की नाही. काय नाम आहे प्रेम्या आहे का नाही. आहे का नाही प्रेम्या. मग आता प्रेम्या म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर मी इथं नसलो तरी काय तुम लक्षात येईल. त्याचं नाक कसं त्याचं तोंड कसं त्याचे डोळे कसं तो बोलते कसं का आलं. म्हणजे नामही आलं आणि रूपही आलं. मग हे नाम आणि रूप ओळखण्याकरता संतांनी परमात्म्याचं नाम आणि रूप ओळखण्याकरता संतांनी काय दिलेलं आहे ते नाम दिलेलं नाम आणि रूप सांगितलेलं आहे. वस्तुमात्रात रूप म्हणजे भाकसपणा हा असतोच. सद्गुरूंनी याला त्याच्या क्रियापदावरून निव्वळ समजूत पाळण्याकरता म्हणून नावे ठेवली. फक्त समजून येण्याकरता हे नाव आहे. नाही तर नावच नाही. हो नावच नाही. नावच नाही कोणालाच नाव नाही. पण संतांनी ओळख येण्याकरता किंवा देवाला अवतारी पुरुषाला ओळखण्याकरता नावं ठेवून दिले नाम आणि रूप. मुमुक्षूकडून प्रश्न आल्यानंतर वस्तुमात्राचे यथार्थ ज्ञान समजण्याकरता गुरुदेवास एवढा खटाटोप करावा लागला. सद्गुरूनं एवढा खटाटोप केला की बाबा रे तो प्रत्येकाच्या आत भरलेला आहे. बरोबर आहे ना. नाही म्हणायची सोय नाही कारण सामान्य रूपानं तो प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. मग तो ओळखावा कसा. संतांनी त्याला नाम दिलं. नाम म्हटलं की तिचं रूप आलंच. बरोबर आहे. हां पण हे सर्व मुमुक्षूच्या हिताकरता आहे. तुम्हाला समजण्याकरता हा विषय आहे. परब्रह्म मानवी दृष्टीस अगोचर आहे. जो परमात्मा आहे हा दृष्टीला अगोचर आहे. म्हणजे दृष्टीला दिसत नाही. लक्षात घ्या. ते परब्रह्म तो आत्मा
तो परमात्मा या दृष्टीला अगोचर आहे, म्हणजे दृष्टीला तो दिसत नाही. ब्रह्म आतापर्यंत कोणच पाहिलं नाही. काय पाहिलं आहे, पण त्याचं वर्णन तो करू शकला नाही. बरोबर आहे, कारण तो कसा आहे, दृष्टीला अगोचर आहे. कारण जे जे डोळ्यानं दिसते ते सर्व नाशिवंत आहे. जगाकडे पहा, डोळ्यानं तुम्ही ज्याला ज्याला पाहतात ना ते सर्व नाशिवंत आहे. आणि परमात्मा परब्रह्म अगोचर आहे, ते डोळ्यांना दिसत नाही. नाही काय, नाही काय. मग सहज म्हणजे सहज लीलेने भक्ताच्या निदर्शनास आणून तत्वरूप त्यास करून देत असल्यामुळे सद्गुरूस परब्रह्म ही उपमा देणे सुद्धा गौणच आहे. म्हणजे सद्गुरूसुद्धा त्या परब्रह्माचा अनुभव आणून देतात. म्हणजे सद्गुरूसुद्धा परब्रह्म ही उपमा देणेसुद्धा, सद्गुरूसुद्धा त्या भगवंताला, त्या परमात्म्याला परब्रह्म म्हणतात. पण ही उपमासुद्धा गौण आहे. परब्रह्म नाव घेणं हे सुद्धा गौण आहे. कारण तो दृष्टीला कधी दिसतच नाही. दिसते काय, जगाला दिसतच नाही. तो सांगा ना, अरे बाबा केवढं मोठं जग आहे, केवढं मोठं ब्रह्मांड आहे, पण ते परब्रह्म असं आहे की डोळ्याला दिसतच नाही. सद्गुरुदेव ईश्वराहून श्रेष्ठ आहे. त्या ईश्वरापेक्षाही सद्गुरू श्रेष्ठ आहे. म्हणून मुमुक्षूंनी अधिकाधिक समज पटवून जसजसे त्याचे समाधान वाढते तसतसे आपल्या गुरुदेवास विशिष्ट उपमा देऊन आळवू लागतो. बरोबर आहे, किंवा श्रेष्ठ मानतो. सर्वांचे आद्यमूळ जे परब्रह्म, या संपूर्ण जगाचं जे आद्यमूळ आहे, महत्त्वाचं मूळ, ते काय आहे, परब्रह्म आहे. कारण परब्रह्माशिवाय एवढीशी सुद्धा जागा शिल्लक नाही. मग त्या संबंधीचा बोध आणि प्रबोध झालं का नाही, झालं का नाही. हां, बोध झाला, बोध मिळाला म्हणजे नाम मिळालं, प्रबोध झाला. मग त्या संबंधीचा बोध आणि प्रबोध आणि निजबोध सद्गुरू आपल्या भक्तास युक्तिपूर्वक अनेक शब्दांनी अनेक दृष्टांत देऊन समजून सांगतात, त्याच्या गडी उतरवतात. आणि म्हणून हे तुम्हाला समजायला लागलं, नाही तर समजलं नसतं. बरोबर आहे. त्यास तेच रूप करून सोडतात. म्हणजे त्यांना ते भगवंतच करून सोडतात, ईश्वर रूपच करून सोडतात. त्याप्रमाणे शिष्य जसं जसा अधिक समजू लागतो तसा, म्हणजे जसं जसं शिष्याला अनुभव येतो, शिष्याला जसं जसं त्या परब्रह्माचा अनुभव येतो किंवा सद्गुरूचा अनुभव येतो तसा प्रेमाने आणि भक्तीने आपल्या चैतन्य देवास नावे ठेवून, आपल्या चैतन्य देवाला नावे ठेवून आपल्या गुरुनाथाचेच रूप एकंदर चराचरात ओतप्रोत कसे भरले आहे हे पाहतो. पहा काय, शिष्याला जसा जसा अनुभव येतो तसा तसा तो त्या अनुभवाच्या द्वारे प्रेमाने आणि भक्तीने आपल्या चैतन्य देवास नावे ठेवतो. आपल्या चैतन्य देवास नावे ठेवतो. मग चैतन्य देव कोण सांगा, चैतन्य देव कोण, कोण कोणीच नाही सांगत काय, एक तर सांगा चैतन्य देव कोण. आता आला प्रश्न, लय कठीण. हां त्याला माहीत आहे. बोला बोला, चैतन्य देव कोण. किती वर्ष झाले, कारण हा शब्द आतापर्यंत आलाच नाही. आला काय,
आतापर्यंत आला तरी आलं नाही म्हणून समजलं नाही. असे कितीतरी गुह्य शब्द आहे की ते समजावून सांगल्याशिवाय समजत नाही. मी वाक्य वाचलं पण तरी त्याचा अर्थ कळला नाही. पहा मग तसा प्रेमाने आणि भक्तीने आपल्या चैतन्य देवास नावे ठेवून आपल्या गुरुनाथाचेच रूप एकंदर चराचरात ओतप्रोत भरलेले आहे असे तो पाहतो. मग चैतन्य देव म्हणजे कोण कोण? अरे हा सद्गुरू कोण सांगलं? नाही ते पंकज माहिती आहे. चैतन्य देव म्हणजे सद्गुरू. चैतन्य देव म्हणजे सद्गुरू. त्या सद्गुरूचंच रूप तो चराचरामध्ये पाहतो, चराचरात पाहतो की याच्यामध्ये जे चैतन्य आहे ते माझ्या सद्गुरूचंच चैतन्य आहे. बरोबर आहे. सद्गुरू ईश्वरावतार साक्षात त्याशी मनुष्य म्हणती जे भ्रांत. म्हणजे सद्गुरू तसं पाहिलं तर सद्गुरू हा ईश्वराचा साक्षात अवतार आहे. बरोबर आहे. परंतु जे भ्रांत मनुष्य आहे, जे शंकेकर मनुष्य आहे नाही काय, जे कमी बुद्धीचे माणसं आहे की जेव्हा मठ्ठ आहे नाही काय, डोक्यानं ढिले आहे किंवा जे म्याळ आहे असं काय म्हणाल तुम्ही. बरोबर आहे. ते त्याला मनुष्य रूपानं पाहतात. कशा रूपानं पाहतात? मनुष्य. सद्गुरूला ते मनुष्य रूपानं पाहतात. बाई तुम्ही पुढे सरका, सरका पुढे सरका. त्या बाईला बस दे मागे, सरका पुढे. हां हां. सद्गुरू ईश्वरावतार साक्षात त्याशी म्हणती जे भ्रांत ते स्वहितास अंतरले पळती घोरी. ते स्वतःच्या हिताला भुलले, स्वतःच्या हिताला भुलले आणि पळली घोरी म्हणजे घोर नरकात पडतात. कारण ते भ्रांत झालेले आहे. मग घोर नरकात. मग कोणाला घोर नरकात पळायचं असेल त्याला घोर नरकात पळा. कोणाला पळायचं नसेल त्याला पडू नका. बरोबर आहे. एवढ्याकरता आपल्या सद्गुरूवर दृढ विश्वास आणि श्रद्धा आणि प्रेम आणि भक्ती पूर्ण व अढळ असली पाहिजे. हां. सद्गुरूवर इतकी भक्ती पाहिजे, इतकं प्रेम पाहिजे, तरच तो मनुष्य टिकेल, नाही तर टिकणार नाही. शेवटी त्याला भ्रांत निर्माण होईल आणि त्या भ्रांतीमध्येच पुन्हा तो जीवरूपावर येईल आणि 184मध्ये अडकेल. बसा 184 भोगत, टळणार नाही. बरोबर आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे हां, एवढंच करता सद्गुरूवर काय ठेवायचं? श्रद्धा ठेवायचं, प्रेम ठेवायचं. मग आता श्रद्धा प्रेम भक्ती ठेवायला किती खर्च येतो रोजचा? 15,000, 20,000, 10,000, 5,000, 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये, 1 रुपया. बोला बोला किती खर्च येतो? बोला ना. काहीच नाही येत. नुसतं श्रद्धा ठेवायची, भाव ठेवायचा. हां. तसे असल्यास भक्ताचे कार्य सहज होते. तसं जर असेल तर भक्त आपोआपच म्हणजे शिष्य आपोआपच तरून जातो. त्याला कोणत्याही प्रकारची आळकाठी येत नाही. म्हणून म्हटलेलं आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आणि आपणची देव होय गुरु. स्वतः तो विठ्ठलच सद्गुरू रूपानं येतो आणि तुमच्या जीवाचा उद्धार करतो. म्हणजे तो सद्गुरू कोण आहे? विठ्ठलच आहे. पण तेवढा भाव पाहिजे. आम्ही मनुष्य रूपानं पाहतो म्हणून मेळ बसत नाही. 100 असले की कधी 90 होतात, मग कधी 80 होतात, कधी 70 होतात. आता 60 बी नाही, कधी 50 होतात. असंच आहे. लक्षात घ्या. सोपी गोष्ट नाही. परमार्थ सोपा नाही. तुम्हाला असं वाटतं सोपा आहे, सोपा नाही. इथं फक्त श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे. बरोबर आहे. पुन्हा शिष्यानं प्रश्न केला, महाराज आजपर्यंत मी अनेक पंथ पाहिले. जगामध्ये किती पंथ आहे? किती पंथ आहे त्याचा अंदाज नाही. एक नाही, हजारो पंथ आहे जगात. बरोबर आहे. तेथेही गुरुवर प्रेम, श्रद्धा, भक्ती, विश्वास ठेवा असेच सांगितलेले आहे आणि ऐकलेले आहे. हां. आणि ते सुद्धा आपण करतात. मग हे कसं काय बुवा? प्रत्येक पंथामध्ये
प्रत्येक पंथामध्ये पुष्कळशे पंथ आहे आणि त्या पंथामध्ये प्रत्येकजण सांगतो की बा गुरुवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, प्रेम ठेवा, हेच तर सांगून राहिले सर्व. आणि तुम्ही मला तेच सांगता. सद्गुरू काय म्हणता, होय बाळ, मी काही फुकट सांगत नाही. स्वरूपाची दोन भार. ऐकून घ्या. झोपत नाही ना? झोपत असेल सरळ उठा आणि घरी चालले जा. डोळे ताणून माझ्याकडे पहा. हां. स्वरूपाची दोन आणे भार जाणीव तुला करून दिली आहे ना? आता तुम्हाला सर्वांना स्वरूपाची दोन आणे भार जाणीव करून दिली की नाही? म्हणजे थोडाफार तुम्हाला आत्मस्वरूपाचा अनुभव आला की नाही? तुम्हाला प्रत्येकाला अवस्था झाले की नाही हे सांगा पहिले. ते जाऊ द्या बाकीच्या दातड्याचं काही घेणं नाही आपल्याला. आपण फक्त काय पाहायचं, आपलं पाहायचं. दोन आणे भारचा अनुभव आला. ऐकून घ्या. दोन आणे भार तुम्हाला अनुभव आला आहे की नाही? परमार्थाचा अनुभव तर आला की नाही? हो का नाही बाई? हो का नाही? आला. सर्वांना आला ना? कोणी आहे का? हां, आहे एक दोन जण, ज्यांना मी नाही घेतलं ते. हां, आहे. अपवाद आहे ते, काय हरकत नाही, चांगलं आहे. हां, बरं, काय हरकत नाही. तरी भाग्यवान आहे का? हां बसायला भाग्यच पाहिजे. बरं, पुन्हा प्रश्न आहे. स्वरूपाची दोन आणे भार याची जाणीव तुम्हाला सर्वांना झालेली आहे. नशेल रुपया भार 16 आणे नसेल समजलं. ऐकून घ्या. 16 आणे नसेल समजलं, पण 2 आणे तर समजलं. कोणाला? तुम्हाला 2 आणे तर अनुभव आला. हो का नाही? सर्व सांगा. आला. आता मी चुप बसतो. हां 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 आला 2 आणे भार अनुभव. हां, यापैकी इतर पंथातून तुला काही मिळाले होते का? याच्या अगोदर तुम्ही इतर पंथात जर गेले असाल, कीर्तन म्हणा, प्रवचन करा, पारायण म्हणा, सप्ते म्हणा, इतर कोणत्याही पंथात जर गेले तर तुम्हाला हा 2 आणे भार अनुभव आलेला होता का? हे सांगा पहिले. हे सांगा पहिले सर्वजण. आला होता? आला नव्हता? बरोबर आहे? नाही ना? हां. जर असे तुला काही मिळाले असते तर समाधानाच्या मार्गात तू इकडे आलाच नसता. तुला जर तिकडे अनुभव मिळाला नसता तर तू इकडे आला नसता. आहे का नाही? तिकडे जर समाधान झालं असतं तुझं, इकडे कशाला आला असता नाम घ्यायला? पण तिकडे समाधान झालंच नाही, तिकडे अनुभव आलाच नाही, म्हणून तुम्ही कुठं आले? इकडे आले. इकडे आल्यानंतर काही ना काही 2 आणे तर तुम्हाला अनुभव आला की नाही? हां. अरे, सद्गुरूच्या दरबारातील गोष्टी ऐकून ऐकून पहा. सद्गुरूच्या दरबारातील, हा सद्गुरूचा दरबार आहे, ऐकून घ्या. शारदाबाईचं घर नाही. हां, शारदाबाईचं घर नाही, हा सद्गुरूचा दरबार आहे, लक्षात घ्या. आणि या सद्गुरूच्या दरबारामध्ये सद्गुरूच्या दरबारातील गोष्टी ऐकून बाकीचे पंथवाले सुद्धा मुमुक्षुजन स्वतःच आपल्याला पूज्य मानावे म्हणून उपदेशाच्या निव्वळ वैराग्याच्या गोष्टी सांगतात. आपलं पाहून पाहून बाकीचे सुद्धा अशाच गोष्टी सांगतात. आपला हे जसं आपल्याला अनुभव आला, बरोबर आहे, तर बाकीचे पंथवाले सुद्धा आपलं पाहून पाहून बाकीच्याला सांगतात. आता मी 2 आण्यांची गोष्ट सांगली अनुभवाची, तेही त्याच्या शिष्याला 2 आण्याची अनुभवाची गोष्टी सांगतील का? यूट्यूब आहे का नाही समोर? पण 2 आणे भार, 2 आणे अनुभव त्यांना येईल काय? येईल काय? येईल का बाबा? हो माय, हे माय आम्हाला दिसून राहील. हो, येईल काय? नाही येणार. बरोबर आहे? गंज वैराग्याच्या गोष्टी सांगतील पण येणार नाही. हे ऐकून भोळे बाबळे मुमुक्षू फसतात. तुमच्यासारखे जे साधे भोळे लोक आहे नाही, आता पाण्याच्या घरी बसायला आहे का साधे भोळे फसतात की नाही? फसतात की नाही? साधे भोळे लोक साधे भोळेच असतात, नाही काय? हे लोक साधे भोळे लोक फसतात.
आणि केव्हा केव्हा लागो भागो दिवाळी या न्यायाने बोलण्या चालण्याची गाठ पडून मुमुक्षूची फसगत होते आणि हिच्यामध्ये लोक फसतात. बरोबर आहे. पण त्या गोष्टीला इलाज नाही. काही इलाज आहे काय? हे लोक फसतात नाही साधे बडे लोक. आता आपण किती काही लोक समजून सांगलं तर समजतात का ते? आता साधे बोळे, पण त्यांना समजत नाही. आता आम्हाकडून तुला जे दोनाने भार जाणीव मिळाली, म्हणजे तुम्हा सर्वांना दोनाने भार अनुभव आला असं मी म्हटलं तुम्हाला. लक्षात आहे तुमच्या? दोनाने भार अनुभव आला तुम्हाला. बरोबर आहे. त्या 2 आण्यावरही रुपयाचा शिक्का आहे. जसा रुपयावर शिक्का आहे तसा त्या 2 आण्यावर सुद्धा तोच शिक्का आहे. म्हणजे तुम्हाला 2 आणे भार अनुभव आला म्हणजेच किती अनुभव आला? रुपया इतका. आता कळलं? भाषा समजून राहिली काय? भाषा समजून राहिली? कारण 2 आणे रुपया जरी अलग अलग असले तरी तिच्यावर मात्र जो शिक्का आहे हा मात्र समजलं? हां, म्हणजे आपला अनुभव खरा की खोटा? खरा. हां, तो तू पाहून घे. काय तुम्हाला जो अनुभव आहे, जो शिक्का आहे, हा शिक्का खरा आहे की खोटा आहे तू आपलं पाहून घे. म्हणजे झालं, आटपलं. आपला परमार्थ योग्य तऱ्हेने चालला असं आपण समजायचं. मग शिष्य काय म्हणतो? होय महाराज, आपण म्हणता ते अगदी खरं आहे. मला सुद्धा हे बरोबर पटले. तुम्हाला पटलं की नाही? हां, नाही, शिष्य म्हणतो पटलं. आता तुम्हाला पटलं की नाही? हां, कारण हे आपल्याच मालिकेतले आहे. कोण? बलभीम महाराज, बलभीम बाबा. म्हणजे ओम हुंस ब्रह्मा अत्रे दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलभीम, म्हणजे दत्तात्रयाचे नातू पंतू आपलेच नाही. बलभीम सकाळानंद शांतामय बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा. म्हणजे त्या वेळेचा तो अनुभव त्या शिष्यांना बलभीम महाराजांनी आणून दिला. याला म्हणतात गुरु परंपरा. अशी गुरु परंपरा जर असली तरच मात्र जीवाचा उद्धार होईल. पण आम्ही त्या ठिकाणी आमचं जे काही लक्षात आहे ते गुरु परंपरा नाही. जगामध्ये काय सुरू आहे? वंश परंपरा. वंश परंपरा. बाप कधी कीर्तन गादीवर बसला तर त्याचा पोरगा गादीवर बसलाच पाहिजे. पोरगा वंश. मग तो बसला की त्याचा पोरगा बसलाच पाहिजे. वंश आहे ना. वंश परंपरा जर असली तर जीवाचा उद्धार होत नाही. त्याच्याकरता गुरु परंपरा किंवा संत परंपरा पाहिजे. कोणी आपल्या पोराला अधिकार देईन? हां, हा मग पोरगा आहे. हां, होय तू साधू, होय गुरु तू. सांगत जा लोकायले. असं काय? श्रीपाद बाबाचे आम्ही कोण होतो? बोला. श्रीपाद बाबाचा आमचा काही संबंध नव्हता. ते कुणीकडे, आम्ही कुणीकडे. त्याचा ते कोणाचा तिचे, आम्ही कोणाचा ते, काहीही संबंध नव्हता. पण कोण अधिकार दिला? श्रीपाद बाबानं. का? गुरु परंपरा. जगात काय सुरू आहे? वंश परंपरा. मी साधू आहे तर महापोरगा साधू झाला पाहिजे, पैसे कमवायला गादीवर बसला पाहिजे. केवढं मोठं अज्ञान आहे लोकाईत. हां, अरे अज्ञानच आहे. लोकाईले फसवणं आहे. ते तर तरणारच नाही. पण जेवढे माळा घातल्या एक बी तरणार नाही याच्यातला. गॅरंटी देऊन सांगतो मी. ऐकन कोण माझ्याजवळ येऊन बोला, नाही तरणार. शिक्का दाखवा ना. आहे काय अनुभव? अनुभव आहे नाही. मग या ठिकाणी म्हणून उदाहरणं दिलं 2 आण्याचं आणि रुपयाचं. 2 आणे भार स्वरूपाची जाणीव आपण मला दिल्यानंतर भाव भक्ती आणि प्रेम निष्ठा सुद्धा सद्गुरूवर ठेवण्यास सांगितले. हे तरी स्वरूप आमचे पूर्णपणे ध्यानात येऊन आम्ही स्वरूपाकार होऊन राहण्यासाठी सांगितले. हे माझे आता पूर्ण ध्यानात आले. आता मात्र मला हे
समजलं, कारण मी त्या 2 आने अनुभवातून गेलो. बरोबर आहे. सद्गुरू म्हणतात, बाळा मागे दिलेला दृष्टांत तुला पटला किंवा नाही, म्हणजे आता जे दृष्टांत आहे पटला किंवा नाही, पटला. पण महाराज त्यावरून सिद्धांत काय निघतो तो मला समजून सांगा. दृष्टांत तर पटला, पण सिद्धांत काय निघतो त्याचं उत्तर मला द्या. बाबा म्हणतात, अरे बाबा, दृष्टांत जर पटला असेल तर सिद्धांत सांगता येईल. कीर्तनामध्ये सर्व दृष्टांतच सुरू आहे, सिद्धांत मात्र कोणी सांगत नाही. कोण सांगते सिद्धांत? दृष्टांत सुरू आहे. एक गोष्ट सांगली की त्या गोष्टीत दुसरी गोष्ट घालतात, तिच्यात तिसरी गोष्ट सांगतात, दृष्टांत सांगतात. पण तिच्यामध्ये जो सिद्धांत काय निघते त्याच्यावरून हे सांगा, हे कोणी सांगत नाही. तर दृष्टांत जर पटला तर दृष्टांत पटल्यानंतर त्याला सिद्धांत समजून सांगायला पाहिजे, त्यावेळेस त्याला पटतो. आणि तो पटेलही. बाळा एवढी लक्षात असली पाहिजे की दृष्टांत आणि सिद्धांत एक नाही, अलग आहे. सिद्धांत पटवण्याकरता दृष्टांत आहे, नाही तर दृष्टांताची जरूरत नाही ना. हो, काय कशाला दृष्टांत सांगायचा? हां, आता तुपाचा दृष्टांत सांगितला, सोन्याचा दृष्टांत, काही जरूरत आहे काय? काही जरूरत नाही. पण तो दृष्टांत सांगला म्हणजे तुम्हाला सिद्धांत पटतो. बरोबर आहे. सिद्धांत पटवण्याकरता उदाहरणे द्यावी लागतात, आणि ती उदाहरणे म्हणजे दृष्टांत. हां, दृष्टांत समजल्यावर सिद्धांत लावायचा असतो. एकदा दृष्टांत समजला की याचा सिद्धांत काय आहे ते आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजे जे सत्य स्वरूप आहोत त्या आपणाकडे लावून घ्यायचं असतं. म्हणजे आपलं सत्य स्वरूप काय आहे ते आपणाकडे लावून घ्यायचं असते. आता मात्र लक्ष दे, सामान्य परब्रह्म सर्वत्र भरलेले आहे. आता हे तुम्हाला पहिलेच आपलं होऊन गेलं. सामान्य परब्रह्म या ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. सामान्य आहे ते. सामान्य म्हणजे प्रत्येकात आहे. 184 योनीमध्ये आहे भरलेला तो परब्रह्म, तो परमात्मा प्रत्येकात आहे. नाही असं आहे काय? डोक्यातला बळला किती बारीक असतो, तिच्यामध्ये तेच परब्रह्म भरलेलं आहे. लक्षात घ्या. हां, बायाला हौशी, एक बसते खाली, एक बसते पायरीवर, पाहू देऊ त्याचा टच मारता बळले. आहे का नाही? आहे का नाही? आता ते काय नाहीशील का लायशील आलं बाबा, काय आलं कोणाला आलं काहीतरी डोक्यात घातलं की म्हणून जात सर, जाऊ द्या, काही घेणं नाही. बरं, हां, काय सांगितलं आहे की बा परब्रह्म सर्वांच्या आतमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. कारण त्या परब्रह्माला विकारच नाही, कोणत्याच प्रकारचा विकार नाही. काय विकार कोणत्याच प्रकारचा नाही. काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, भय नाही, काही संबंधच नाही. कारण ते विकाररहित आहे, त्यास काहीच बाधा नाही, म्हणून त्याला बाधा नाही. संतांनी त्याची अनेक नावे दिली. आता संतांनी त्या परब्रह्मांना अनेक पुष्कळची नावं दिलेली आहे. हां, कशा करता? तर ते स्वरूप नीटपणे समजण्याकरता. भगवंताचं स्वरूप समजलं पाहिजे याच्याकरता त्याला नामरूपात आणलं, त्याला नाव ठेवलं, त्याचं स्वरूप समजण्याकरता. पण मुळामध्ये असलेली वस्तू मात्र परब्रह्म. नाव किती ठेवा, नाम असो का त्याला रूप असो, पण त्याच्या आतमध्ये असलेलं मूळ तत्व, मूळ परब्रह्म मात्र एकच आहे. मुळात वस्तू म्हणशील तर नामरूपातीतच आहे. त्याला नामही नाही, रूपही नाही. याला कोणी अचल म्हणते, कोणी सामान्य म्हणते, कोणी निश्चळ म्हणते, कोणी कैवल्य म्हणते, कोणी काय म्हणते अनंत म्हणते, कोणी आनंद म्हणते, कोणी घन म्हणते. म्हणजे आपली समजूत पटवण्याकरता संतांनी त्याला अलग अलग नावं दिलेली आहे. पण खरं म्हणशील तर ब्रह्मास काहीच नाव नाही, परमात्म्याला नावच नाही.
आत्म्याला नावच नाही, ब्रह्माला नावच नाही. तो नाम रूपरहित आहे, नावही नाही रूपही नाही. आणि तो या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेला आहे. तो तुमच्या आतमध्ये आहे, त्याला नावही नाही, काहीच नाही. आणि त्याच्याशिवाय आम्ही जिवंत राहू शकत नाही. पहा काय कला आहे, पहा काय कला आहे. किती बुवानं सांगली कला तुम्हाला, हे काय नाही. हां, फक्त म्हणतात बा कीर्तन, चाले शरीर कोणाचे सत्यन कोण बोलवितो हरी बिन, बस आटपलं. याच्या व्यतिरिक्त वरचं दुसरं आणखी काहीच नाही. पण कसं सांगतो का काही नाही सांगत. तर ब्रह्माच काहीच नावे नाही. नामरूपरहित जे परब्रह्म, त्याला ही सर्व नावं दिलेली आहे. अशा या आनंदसागरामध्ये सत्पद, चितपद आणि आनंदपद हे तीनही पद एकच आहे. काय हां 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 परब्रह्मात सर्व नावं दिलेली आहे. अशा या आनंदसागरात, जो आनंदसागर आहे म्हणजे ईश्वरीय जो आनंद आहे, त्या आनंदसागराला अलग अलग नावं दिलेली आहे. एक आहे सत्पद, दुसरा आहे चित्पद, तिसरा आहे आनंदपद. म्हणजे सत चित आनंद म्हणजे सच्चिदानंद. सच्चिदानंद म्हणतात. आपण म्हणतो की सच्चिदानंद श्रीपाद बाबा गीचे. हां, सच्चिद आहे, मात्र तिन्ही मिळून एकच आहे. तिन्ही मिळून एक रूपच आहे. याला एक स्फुरणा झाली, त्या सच्चिदानंदाला एक स्फुरणा झाली म्हणजे स्फूर्ती झाली. बरोबर आहे. म्हणजे एकोहम बहुश्याम. तो सच्चिदानंद कसा होता, एकटाच होता. परब्रह्म कसं होतं, एकटाच होतं. परमात्मा कसा होता, एकटा होता, नाही का. आनंद कसा होता, एकटा होता. और हे सर्व नावं म्हणजे त्या परमात्म्याला दिलेली नावं आहेत. तो किती आहे, एकटाच होता. पण त्याला वाटलं बहु व्हावं. मजाने एकटं कधी असलं तर 10 तली बिल्डिंग आहे, एकटाच माणूस आहे तिच्यात, एकटाच माणूस आहे. मजा येईल का हो त्याला, बोलत जा. मजा येईल काय, वर जाईल खाली येईल, इकडे पाहिजे तिकडे पाहिजे, पुन्हा खाली येईल, वर जाईल, एकटाच. हां, मजा येईल काय, नाही. लग्न झालं, बायको आली, किती झाले, 2. आता मजा येईल की नाही. हां, पुन्हा पोरं सोरं झाले, मजा येईल की नाही. म्हणजे एकटा आहे तर त्याला करमत नाही. तसं या ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेलं परमात्मा तर तो एकच आहे, त्याला करमलं नाही. मग तो एकटाच बहुरूपानं निर्माण झाला. हे कोण आहे, सर्व परमात्माच आहे. अनेक रूपानं नटला, कोण, भगवंत. करमला नाही, आता करमेन की नाही, आता करमते की नाही त्याला. अरे हे काय सर्व, कोणी येते, कोणी येत नाही, कोणी झोपते, कोणी हसते, कोणी काही. हां, आहे का नाही, करमून राहिली की नाही त्याला. हां, कोणी टी व्ही पाहून राहिलं, कोणी गाडी चालवून राहिलं. अरे काय मज्जाच मजा जगात. हां, एकटा होता, करमला नाही म्हणून बहु झाला. तोच झाला, एकटाच झाला एवढा मोठा. हां, एकटा होता तर बहु झाला. हा विवर्तवाद शिष्यात पटवण्याकरता, याला विवर्तवाद म्हणतात, उपक्रमाने समजवायचा असतो. आता मी माझा ब्रह्मरूप कसा आहे, मी माझा ब्रह्मरूप कसा आहे हे पाहण्याकरता. म्हणजे मी ब्रह्मरूप आहे. हे बा, ब्रह्म हे अगोचर आहे दृष्टीला, ते डोळ्यानं दिसत नाही. पहिलाच विषय झालेला आहे. ते कसं आहे, ब्रह्म अगोचर आहे, डोळ्यांना दिसत नाही. मग मी माझा ब्रह्मरूप कसा, ब्रह्मरूप तर मी आहे, पण कसा, ही पाहण्याची इच्छा त्या परब्रह्माला झाली की मी एकटा आहे. हां, मग कसा एकटा आहे, तर मग एकोहम बहुश्याम. एकटा होता तो अनेक झाला. मग अनेक झाल्यानंतर
अलग 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 देह निर्माण झाले आणि त्या प्रत्येक देहामध्ये तो बसला आणि तो बसल्यानंतर मग नामाच्याद्वारे त्याला अष्टसात्विक भाव निर्माण झाले, म्हणजे अवस्था झाली आणि तो आनंद त्यानं उपभोगला. तसा एकटा आनंद उपभोगू शकत नव्हता, म्हणून त्याला देह घ्यावा लागला. कोणाला? परब्रह्माला, भगवंताला. मग हे इतके मोठे देह घेतले. इतकेच नाही तर प्रत्येकीच्यात, पण बाकीच्या ज्या योनी आहे ह्या योनी मात्र भगवंताच्या प्राप्तीकरता नाही, त्याची भोग भोगण्याकरता आहे. मनुष्य जन्मच फक्त भगवंताच्या प्राप्तीकरता, त्याचा आनंद उपभोगण्याकरता आहे. लक्षात घ्या, फक्त मनुष्य, याच्या व्यतिरिक्त नाही. आणि तो आनंद आम्ही अनुभवला. नाही काय? कारण ब्रह्म म्हटलं म्हणजे निष्क्रिय आहे, ते काहीच करत नाही, काही जात नाही, येत नाही, खात नाही, पेत नाही, काही नाही, काही नाही. मग त्याला असं वाटलं मी एकटाच आता काय करू काय करू काय करू, मला आनंद तर भोगायला पाहिजे. मग काय करू? देह निर्माण झाला. त्यानं देह निर्माण केला आणि या देहाच्याद्वारे त्यानं तो आनंद उपभोगला, म्हणजे त्याला अवस्था झाली, अष्टसात्विक निर्माण झाली. त्याचाच आनंद त्यानं उपभोगला. त्याचाच आनंद होता आणि त्यानंच उपभोगला. असा तो एकोहम बहुश्याम झाला. आता कळलं काय? भाषा कळली काय? कोणाला कळली? मी मास्तर आहे बरं. हां 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 रिटायर मास्तर आहे म्हणून रात्रीची शाळा चालू केली. हां नाही नाही, रिटायर जरी असला मास्तर काय हरकत नाही. अर्धाचा पगार भेटते की नाही? अर्ध्या पगारावर काम सुरू आहे ना. मग सांगा बा, झालो रिटायर, पण अर्धा पगार भेटते ना रिटायर माणसाले. माझा पगार सुरू आहे ना. असं कसं म्हणता तुम्ही? म्हणून तर तू इकडे आलो, तुमच्याकडे तर आलोच नसतो. हां पहा. हां मग मी ब्रह्मरूप कसा आहे हे पाहण्याची त्याला इच्छा झाली. कोणाला? परब्रह्माला, म्हणजे परमात्म्याला, भगवंताला, आत्म्याला. तिलाच ईश्वर हे नाव दिले. त्याला ईश्वर हे नाव दिलं. म्हणजे ब्रह्म अधिक देह म्हणजे माया बरोबर ईश्वर. म्हणजे मायेमध्ये काय मिसळवलं? ईश्वर मिसळवला, ब्रह्म मिसळवलं, ती झाली माया. बरोबर आहे. हां मी कसा आहे हे पाहणे, येतपासून ओंकार तयार झाला. मी कसा आहे हे तर पाहता पाहता ओंकार तयार झाला. परंतु मायोपाधीमध्ये आल्या कारणाने तो ओंकार मायोपाधीत आल्या कारणाने त्याला ईश्वराला मायेची उपाधी लागल्याने त्या त्रिपुटी तयार झाली. किती तयार झाले? त्रिपुटी तयार झाली. मग ब्रह्मा, विष्णू, महेश, सत्वगुण, रजगुण, तमोगुण, अशा प्रकारे ह्या त्रिपुटी तयार झाल्या. आणि सारं जगत त्रिपुटीचं आहे. काय? सारं जगत त्रिपुटीचं आहे. मग हे त्रिपुटी आपल्याला बात करायची आहे. देही ध्याता ध्यान, देही ध्याता ध्यान, त्रिपुटी वेगळा आणि सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. खोटा आहे काय? टोपी सांगत जा, तिरपी झाली तर. हां 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 समजलं काय? काय सांगत होता आता? हां हां त्रिपुटी तयार झाली. मग शिष्याचा पुन्हा प्रश्न आहे की बा त्रिपुटी तयार झाली म्हणजे काय? नेमकं त्रिपुटी तयार झाली म्हणता, पण कसं काय? अरे पहिले स्फूर्ती निर्माण झाली, त्या परब्रह्मामध्ये स्फूर्ती निर्माण झाली, त्या परमात्म्यामध्ये स्फूर्ती निर्माण झाली. आणि स्फूर्ती निर्माण झाली तर ते स्फूर्ती निर्माण झाली की वर खाली ब्रह्म. काय?
ब्रह्माला काय निर्माण झाली? स्फूर्ती. स्फूर्ती निर्माण झाली की वर ब्रह्म, खाली ब्रह्म, वर ब्रह्म, खाली ब्रह्म, चारी बाजूनं ब्रह्म आणि माया मध्ये. मायामध्ये ऐकून घ्या, झोपला घ्या, झोपू नका. वर ब्रह्म, खाली ब्रह्म, चारी बाजूनं ब्रह्म, मध्ये माया. लक्षात घ्या बरं, कोणी सांगणार नाही. हां, वर खाली ब्रह्म, मध्यभागी चिद्रूप माया. मायासुद्धा त्याचंच स्वरूप, पण ती माया. बरोबर आहे. याच मायेच्या योगाने भोवरा पडला. माया किती खतरनाक आहे माहिती तुम्हाला? आणि त्याला भ्रम निर्माण झाला. वर ब्रह्म, खाली ब्रह्म आणि मध्ये माया. आणि या मायेच्या योगानं काय पडला? भोवरा पडला, म्हणजे भ्रम निर्माण झाला. हां, आता तू म्हणशील की वर ब्रह्म कसे? आता वर ब्रह्म कसे, खाली ब्रह्म कसे? आता हा प्रश्नच आहे की नाही? असं कसं म्हणतं व हे? हां, तर पहा, उदाहरण दिलं. खाली दूध, ऐकून घ्या. खाली दूध आहे का? आहे दुधाचा अनुभव आहे का सर्वेले? हो, की दूध पाहिलंच नाही कोणी असेल नाही एखादं दूध पाहिलं नाही तर असं पाहिलं का? हां, पहा, खाली दूध. खाली काय? दूध. तापवल्यानंतर थोडं थंड होऊ दिलं. वर बोलत जा. काय? साय. खाली हां, नाही सायच म्हणतो आपण, मला नाही म्हणत त्याले, सायच म्हणतो. खाली काय? दूध. वर काय? साय. आणि मध्यंतरी समजा आता थंड झालं, आता आपल्याला काय करायचं? पुन्हा चुलीवर ठेवायचं. थंड झालं, कारण नाही उन्हाळ्याचे दिवस, जर नाही तापवलं तर काय होईल? नासून जाईल. म्हणून आम्ही लय शहाणे, लय हुशार. काय केलं? खाली दूध, वर साय घेतलं, खराब होऊ नये म्हणून पुन्हा चुलीवर ठेवलं. बरोबर आहे. मग काय झालं? मध्यंतरी काय झालं? ठेवल्यानंतर फुटुक काय? सांगा. हां, उकळी. ती उकळी म्हणजे माया. खाली ब्रह्म, वर ब्रह्म, मध्ये जाते. ती वरही जात नाही, खाली येत नाही. कळून राहिलं काय? हे बा, तुम्हाला सांगतो मी, तुम्ही कोणाला सांगू नका बरं. नाही सांगून दिसन ते बाहेरले घरी आहे काय घेणं नाही आपल्याला. ना म्हणा घरी झोपा. हां हां हां, पहा, खाली दूध, वर दुधाची साय आणि मध्यंतरी दुधाच्या उकड्या येतात की नाही? उकड्या मध्येच येतात, पटकन होते ते. आता तुम्हाला सर्वांना त्याचा अनुभव आहे. या उकड्याही आग निवतात, आतल्या आत दबतात. आग थंडी झाली, खाली उतरले की ते उकडी जी असते, ही उकडी आतल्या आत दबून जाते. का बाहेर येते? वर बाहेर नाही येत, आतल्या आतच दबून जाते. बरोबर आहे. त्याप्रमाणे वर खाली ब्रह्म असून मध्ये माया. कळलं? मध्ये काय? माया. आता जे स्फुरण झालं त्याबरोबर त्या स्फुरणातून अहम ब्रह्मास्मी असा ध्वनी निघाला. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म, मीच ब्रह्म, मीच ब्रह्म. त्याला आपण म्हणतो प्रबोध. त्याचा अर्थ काय आहे? आपला प्रबोध. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म, म्हणजेच आपला तुम्हाला मिळालेला प्रबोध. तोच ओम म्हणजे बिंदू. अशा रीतीने तोच ओम म्हणजे काय? ओम म्हणजे बिंदू. पहा, पुन्हा सांगतो, समजलं का हे? नाही.
पहा पुन्हा एकदा सांगतो. जे स्फुरण निर्माण झालं, हे स्फुरण कोठून निर्माण झालं? हे बा, वर ब्रह्म खाली ब्रह्ममध्ये चिद्रूप माया. बरोबर आहे. मग आता ही जी स्फुरण निर्माण झालं, हे स्फुरण कोठून निर्माण झालं? वरून खालून काय? कुठून? आतून. बरोबर आहे. म्हणजेच अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे असा ध्वनी निघाला. तो ओम म्हणजेच बिंदू. कोणता ध्वनी निघाला? ओम. तिच्यातून काय तयार झाला? आमचा प्रबोध सांगते ना, आमचा प्रबोध म्हणजेच ओम. त्यातून काय तयार झाला? ओम तयार. अशा प्रकारे ओम म्हणजे बिंदू. अशा रीतीने सिंधूतून बिंदू तयार झाला. प्रत्येकाच्या आतमध्ये असलेला सिंधू, तिच्यातून काय तयार झाला? बिंदू तयार झाला. तू म्हणशील की सिंधूत बिंदू टिकलाच कसा? आता हा पुन्हा प्रश्न आहे. त्या सिंधूमध्ये तो बिंदू टिकलाच कसा? तर कसा टिकला? तर तिच्यात भोवरा पडला. भोवरा माहीत आहे ना भोवरा? पाणी पुराचं पाणी असलं तर असा भोवरा पडते, माहीत आहे की नाही? भोवरा माहीत आहे की नाही? हां. तर त्याचा भोवरा पडला. म्हणून पुढे त्या भोवऱ्याने आनंद सागर पाहण्याची सुरुवात केली. भोवरा पडला. मग आनंद सागर पाहण्याची त्याने इच्छा केली की चला मला आता आनंद सागर पाहू द्या, कसा आनंद आहे हे पाहू द्या. आता पुन्हा प्रश्न आहे, आनंद सागर त्या भोवऱ्याचाच झाला की काय? आता आनंद सागर पाहण्याची इच्छा झाली, मग आनंद सागर त्या भोवऱ्याचाच झाला की काय? तर तसं नाही. अरे वेळा, तुला माहीत नाही का की भोवरा मुळी पाण्यातच उठतो. भोवरा कुठे असतो? आता इथं भोवरा कुठे आहे? हे पोगे इथं भोवरा कुठे आहे? मग भोवरा कुठं उठतो? फक्त पाण्यात. पाणी असलं की पाण्यातून भोवरा तयार होतो. समुद्रात पहा म्हणा किंवा मोठा पूर आला तेव्हा पहा, भोवरे पडतात की नाही पाण्यात? असं चारी बाजून पहा, अरे तिकडे भोवरा आहे रे बापा, जाशीन अंदर असं म्हणतो ना आपण. हां हां हां. तो भोवरा कशाचा असतो मग? हां, भोवरा म्हणजे पाण्याचाच. पाणीच असते तो. फक्त ते काय कसं फिरते? गोल गोल फिरते. होय महाराज, भोवरा पाण्यात उठतो हे मला माहीत आहे. पण शंका येते की जर तो पाण्यातलाच आहे तर या पाण्यात आनंद पाहण्याची निराळी इच्छा का निर्माण झाली? तो पाण्यातलाच आहे ना. मग पाण्यातला जर भोवरा आहे तर त्याला तो आनंद पाहण्याची काय इच्छा निर्माण झाली? पाण्यातलाच आहे ना तो पाण्याची एकरूप आहे ना. मग त्याला आनंद पाहण्याची काही जरूरत नाही, कारण तो मुळात आनंद रूप होता. मग पाहण्याची इच्छा त्याला काय निर्माण झाली? त्याचं उत्तर असं, भोवरा पडल्याने पाण्यात म्हणजे आनंदात स्फुरणेला पोकळी भासू लागली. जे स्फुरण निर्माण झालं त्यामध्ये पोकळी निर्माण झाली आणि तिच्यामधून सूक्ष्म आकाश निर्माण झालं. काय निर्माण झालं? आकाश निर्माण झालं. पहा कसं तयार झालं. आकाश निर्माण झालं आणि त्यात स्फुरणा हे वायुतत्व झाले. मग त्याच्यापासून वायुतत्व झाले. आपण मागे पाहिले. हां, हे अग्नितत्व झाले. पुढे अग्नितत्व. आता ही पोकळी मृदू आहे तेव्हा तेच आपतत्व झाले. तेच नरम होते पुढे, मग तेच पाणी झालं. आता या स्फुरणेपासून ज्या या 5 स्फुरण्या झाल्या, म्हणजे जे स्फुरण निर्माण झालं त्या केवळ आनंद पाहण्याकरता झाल्या. हे जे तयार झालं हे फक्त आनंद पाहण्याकरता, आनंदाचा अनुभव घेण्याकरता ह्या 5 पूर्ण्या तयार झाल्या. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश, पंचमहाभूत तयार झाली. ज्याला पूर्ण देह आहे, मनुष्य देह आहे, तोच त्याचा आनंद उपभोगू शकेल अवस्थेच्या द्वारे. मग कोणी हसते, कोणी रडते, नाही काय, कोणाचा कंठ दाटून येते, कोणाचं काही असं प्रत्येकाची अवस्था कशी आहे? अलग आहे. आनंद आहे तो. कळून राहिलं काय? सोपी आहे की कठीण आहे?
अरे अध्यात्म म्हणतात. हां हां लाईन क्लिअर असलं तर सोपी आहे हां आणि लाईन क्लिअर नसली तर मग आता काय कायची लाईन जायला नाही इकडे. हां लाईन जायला असली तर पाहा बरं, जमणार नाही, मग समजदार नाही हे. ते इथे तोपर्यंत लाईन असते आणि बाहेर गेले की लुक करते. हां इथं खूप आहे. हां त्याकरता लाईन पाहिजे. हां माझी मूल राहिली. हां येथेच म्हटले आहे की भूते सनातन आहे. म्हणून ही जी भूतं आहे म्हणजे पंचमहाभूत पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश हे सनातन आहे. पूर्वी होते, आता येईन, पुढे सुद्धा हे असंच राहणार आहे. ही मूळ मायेतील सूक्ष्म पंचमहाभूते आणि या पंचमहाभूतापासून, या मूळ मायेपासून सूक्ष्म पंचमहाभूत तयार झाली. हां आणि ते एकमेकात मिसळली. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश हे पंचमहाभूत एकमेकात मिसळली आणि त्याच्यात काय तयार झाला? देह तयार झाला, हे शरीर तयार झालं. बरोबर आहे. येथे प्रथम कमळ तयार झाले. हां काय तयार झालं? कमळ. यालाच अंतःकरण मानून बसील तर काही समजणार नाही. बरोबर आहे. तात्पर्य काय? येथेच प्रबोध शक्तीचे काम आहे. या ठिकाणी प्रबोध शक्तीचं काम आहे. प्रबोधाचं काम इथं आहे. मनाचं काहीच काम नाही. काही घेणं देणं नाही मनाला तिथं. तुमचं मन कुणीकडेही भटकू द्या, मनाला काही घेणं नाही. इथं काम कशाचं आहे? फक्त प्रबोधाचं. येथे केवळ गुरुदेवांच्या शब्दामागून लक्षाने पाहत जाणे आहे. सद्गुरूनं जे आपल्याला प्रबोध दिला तर शब्दाकडे आपलं लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. तरी सावध राहा. प्रबोध सुरू ठेव. मी तुम्हाला 100दा सांगलं, माझी आठवण नाही केली तरी चालेल, पण प्रबोधावर लक्ष ठेवा, नामावर लक्ष ठेवा. अक्षर फुकट जाऊ देऊ नको. प्रबोधाचं अक्षरसुद्धा फुकट जाऊ द्यायचं नाही. आता ही स्फुरणा पुढे बिंदूचा फाटा झाली. ही जी स्फुरणारी मी बिंदूचा काय झाली? फाटा झाली. हे पहा, कागद, लेखणी आणि शाई पैकी कागद, लेखणी आणि शाई. जरा विषय कठीण आहे बरं, पुढे सोपी आहे, पण मग आता हे समजल्याशिवाय पुढचं समजणार नाही. कागद, लेखणी आणि शाई, बरोबर आहे. पैकी कागदास समुद्राच्या ठिकाणी माना. कागद म्हणजे समुद्र, बरोबर आहे. लेखणी हे स्फुरणेच्या ठिकाणी माना आणि शाई थेंबास मायेच्या ठिकाणी माना. बरोबर आहे. आता जी रेघ आहे, ही रेघ त्या थेंबाचा फाटा आहे. अशी रेघ ओढली, ती रेघ त्या थेंबाचा काय आहे? फाटा आहे. त्याचप्रमाणे हे उदाहरण झालं. त्याचप्रमाणे ब्रह्मामध्ये स्फुरणेची जाणीव, म्हणजे ब्रह्मामध्ये स्फुरण निर्माण झालं, तिला माया म्हटलं. काय म्हटलं तिला? माया. स्फुरण निर्माण झालं ब्रह्मात, तिला माया म्हटलं. आपल्यामध्ये स्फुरण निर्माण झालं, त्याला काय म्हटलं? ब्रह्मात स्फुरण निर्माण झालं, त्याला माया म्हटलं. आपल्यात स्फुरण निर्माण झालं, त्याला काय म्हटलं? ब्रह्मात स्फुरण निर्माण झालं, माया म्हटलं. म्हणजे ब्रह्मात निर्माण झालं म्हणजे माया खाली आली. हे बा, ब्रह्मा आहे की नाही, त्या ब्रह्मामध्ये स्फुरण निर्माण झालं तर माया झाली. ब्रह्म चारी बाजूनं स्फुरण निर्माण झालं, माया झाली. हे समजलं? तसंच
आता मी काय म्हणत होतो तुम्हाला, जीवामध्ये आपल्या आत्म्यामध्ये स्फुरण निर्माण झालं, आत्म्यामध्ये स्फुरण निर्माण झालं, आपले आत्म्यामध्ये नाही जीवामध्ये स्फुरण निर्माण झालं, त्याला काय म्हटलेलं आहे? नाही नाही, खाली यायला पाहिजे. जीवात स्फुरण निर्माण झालं तर त्याच्या खाली यायला पाहिजे. त्याला म्हटलेलं आहे अविद्या, अज्ञान. अज्ञान, अविद्या. हा, आता कळलं आता समजून राहिलं काय? माय नाक आली आज. मला कठीण जाऊन सांगणं. पण हे विषय कोणी सांगत नाही. बरं, मग सहजासहजी ब्रह्म दिसे ना. ब्रह्म दिसते काय? कोण पाहिले का आतापर्यंत? नाही. ब्रह्म दिसे ना, म्हणून मायेपासून पुढे पाहण्याला सुरुवात झाली. कारण मायेचं सहाय्य घेतल्याशिवाय ब्रह्माचा अनुभव येत नाही. लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ब्रह्माचा अनुभव येण्याकरता माया पाहिजे. मग माया चांगली का वाईट? हां, अरे चांगली का वाईट? चांगली आहे. कारण तो ब्रह्माचा जर आनंद उपभोगाचा असला तर तर काय पाहिजे? मायाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपण तो ब्रह्माचा आनंद उपभोगू शकत नाही. हां, आणि मायाच नसली तर मग काय? ब्रह्म काय निष्क्रिय आहे, काही घेणं नाही झालं आहे. जा, तो आनंद उपभोगण्याकरता माया पाहिजे. बरोबर आहे. हां, आता पहिली बिंदरूप जी जाणीव झाली तिला मूळ माया म्हणतात. सर्वात पहिले जी जाणीव झाली त्याला म्हटलेलं आहे मूळ माया. दुसरा जो फाटा झाला व त्याची जी जाणीव झाली, दुसरा फाटा निर्माण झाला, त्याची जाणीव निर्माण झाली आणि त्याला म्हटलेलं आहे तुर्या. काय म्हटलेलं आहे? तुर्या. या तुर्येसह ईश्वराला सद्गुरूंनी समजविण्याकरता, काय तुर्येसह ईश्वराला सद्गुरूंनी समजाविण्याकरता पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसंगलिंग असे 3 प्रकारचे नावं दिले. कशाकरता? तुर्येसह ईश्वराला सद्गुरूंनी समजावण्याकरता 3 प्रकारचे नावं दिले. बरोबर आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि हां, वाटल्यात दासबोधात पाहून घ्या. दासबोधात त्याच्यावर नाही. येथून आनंद सागर पाहण्याकरता, तिथून पुढे आनंद सागर पाहण्याकरता एक स्फूर्ती निर्माण झाली. अशा एकंदरीत 3 स्फुरणा झाल्या. या अत्यंत सूक्ष्म आहे. प्रथम स्फुरणेचे नाव जाणवे सहित. पहा, आता 3 स्फुरणा निर्माण झाल्या तर 3 कोणत्या कोणत्या? तर पहिल्या स्फुरणेचं नाव आहे जाणिवे सहित शिव. कोणती झाली? जाणिवे सहित शिव. दुसरे स्फुरणेचं नाव आहे जाणिवे सहित ईश्वर. पहिले शिव, त्याच्यानंतर ईश्वर. आणि तिसरी स्फुरणा आहे जाणिवे सहित गुणक्षोभिनी. थोडक्यात सांगायचं म्हणजे कुठे ती मूळ माया आहे ना की? हां हां हां, शोधा म्हटलं कुठे येते? नाही आहे ना, मूळ मायाच आहे ना ते. मूळ मायेपासूनच स्फुरणा निर्माण झाला ना 3. एक झाली शिव, दुसरी झाली ईश्वर, तिसरी झाली गुणक्षोभिनी. बरोबर आहे. आता हिच्यापासून, त्या गुणक्षोभिनीपासून 3 गुण क्षोभले. गुणक्षोभिनीपासून 3 गुण निर्माण झाले. ते झाले सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. म्हणजे पहा, ते ब्रह्म कसं आहे, त्या स्फुरणा कशा आहे आणि ती मूळ प्रवृत्ती कशी आहे त्याचा हिशोब तुम्ही करत बसा. हां, मुळात
या सर्वांच्या मुळाशी परब्रह्म मात्र अक्रिय आहे. शिव, ईश्वर आणि गुणक्षोभिने याचा तिन्हीचा संबंध त्या परब्रह्माशी नाही. कारण परब्रह्म मुळात अक्रिय आहे, काहीच करत नाही, ते फक्त आहे. आणि त्याच्याशिवाय स्फुरणा निर्माण होत नाही. मोठा भानगडी आहे. हां, मग स्फुरणेपासून एकंदरीत काहीतरी शब्द सौंदर्य आल्यामुळे संतांनी ही नावे ठेवली. काहीतरी शब्द आल्यामुळे संतांनी हे नावं ठेवली. अर्थात सद्गुरूंचीच ही नावे, सद्गुरूंनीच ही नावे दिली. पुढे मग काय झालं, 3 गुणापासून पंचमहाभूते तयार झाली. गुणक्षोभिनी माया, याच्यापासून पंचमहाभूते तयार झाली. पंचमहाभूतापासून 3 गुण निर्माण झाले, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. प्रथम आकाशाचे 2 भाग. आता हे कसं आहे, गुंतागुंतीचं आहे. आकाशाचे किती भाग? 2 भाग. खाली वायूचे, आकाशाचे 2 भाग कोणते? वर आणि खाली. काय आहे? आकाश आहे. पृथ्वीमध्ये तरंगले की नाही. हां, वायूचे 2 भाग कोणते? जळ आणि चैतन्य. वायू जळ आहे आणि तो चैतन्य आहे, दोन्हीचं मिश्रण आहे. आमच्या प्रबोधामध्ये येते ना, जळ आणि चैतन्य दोन्ही आहे तिच्यात. प्रबोधात दोन्ही आहे, पण प्रबोध चालू केल्यानंतर चैतन्यच चालीन, फक्त लक्षात घ्या. जड चालणार नाही. कळून राहिलं का भाषा? मुक्ताई सनदमध्ये त्याचा उल्लेख आहे. ते मला वाटते आपण इथं समजून घेतलं की नाही, काय झालेलं आहे ना. हां, दोन्हीचं मिश्रण झालं. अग्नीचे 2 भाग, सूर्य आणि अग्नी. पाण्याचे 2 भाग, 2 भाग, पाणी आणि चंद्रादी तारांगण. पुढे पृथ्वीचे 2 भाग, पर्वत आणि मृत्तिका म्हणजे माती. येणेप्रमाणे 5 तत्वाचे 10 भूते तयार झाली, नाही काय. आणि हीच ईश्वराची दशेंद्रिय. एवढा मोठा ईश्वर आहे, या ईश्वराची 10 इंद्रिय आहे. केवढं मोठं झालं. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या ईश्वराच्या अवस्था आहे. उत्पत्ती, स्थिती, लय म्हणजे उत्पत्ती करणं, सांभाळणं आणि शेवटी त्याचा नाश करणं, ह्या ईश्वराच्या अवस्था आहे. ब्रह्माच्या अवस्था नाही, परब्रह्माच्या अवस्था नाही, आत्म्याच्या अवस्था नाही. लक्षात घ्या. उत्पत्ती, स्थिती, लय हे कोणाच्या अवस्था आहे? ईश्वराच्या अवस्था आहे, ब्रह्माच्या नाही. कारण विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत हे ईश्वराचे 3 देह. हे बघा, आपले 3 देह कोणते? झोपले काय? अरे बाबा, आता कठीणच काम झालं रे बाबा, कसंच काय करा. झोपू नाही देणार. हां, झोपायचं नाही. डोळे ताणून पहा माझ्याकडे. किलकिली बी करू नका. हां, विषय जरा कठीण आहे. तुमचं सर्व झालेलं आहे, त्याच्यामुळे हा विषय घेतला. कारण भक्कम सत्संग तुम्ही ऐकलेला आहे. हां, जसं आपले 3 अवस्था कोणत्या? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे आपल्या देहाच्या अवस्था. बरोबर आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण ह्या आत्म्याच्या अवस्था. आणि परमात्म्याच्या अवस्था कोणत्या? ईश्वराच्या कोणत्या? विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि माया ह्या ब्रह्मांडाच्या आहे. कारण ज्या आपल्या आहे त्याच ब्रह्मांडाच्या आहे. म्हणून म्हटलेलं आहे पिंडी ते ब्रह्मांडी. आता कळलं? जे या पिंडात आहे तेच या ब्रह्मांडात आहे.
हे 3 देह. कोणते कोणते 3 देह? विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत हे ईश्वराचे 3 देह. त्याच्यानंतर विश्व, तैजस आणि प्राज्ञ हे त्या ईश्वराचे 3 दैवत. कळून राहिलं? हां. आता विश्व म्हणजे जगत उभे केले. विश्व म्हणजे जगत उभं केले झालं. तैजस म्हणजे स्वयंप्रकाश रूप आणि प्राज्ञ म्हणजे जाणीवेचे प्रतिपादन केले. आता निर्गुण, निराकार आणि चैतन्य हे 3 गुण झाले. नेवाचा वाच्यातीत आणि अनिर्वाच्य या 3 वाच्या झाल्या. वाच्यासुद्धा 3. हां. अस्थिपद, आनंदपद, चितपद ही 3 स्थानं झाली. कोणाची? ईश्वराची. बरं, हे जे वाचून राहिलं ईश्वराचं आहे, आपलं नाही. आपल्या पिंडातलं अलग आहे आणि ईश्वराचं अलग आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे त्रिपुट्या असल्यामुळे त्रिपता गायत्री छंद असे ईश्वराचे वर्णन आहे. म्हणा गायत्री मिळाली काय, गायत्री मिळाली काय, गायत्री छंद वगैरे आहे ना, ते बाकीचे म्हणतात, ते असे निर्माण झाले. आता यापासून उत्पत्ती कशी झाली ते सांगतो. आता या ईश्वरापासून उत्पत्ती कशी झाली हे महत्त्वाचं. किती झाले? 1 तास 21 मिनिट. जवळजवळ 1.5 तास. बरं झालं. मग काय कशाचं होतं रे बाबा हे? जाऊ दे. दहा मिनिट फक्त. आता यापासून, या ईश्वरापासून उत्पत्ती कशी झाली ते सांगतो. उत्पत्ती कशी झाली? उत्पत्ती, ब्रह्मदेव उत्पत्ती करतो, विष्णू त्याचं पालनपोषण करतो आणि शंकर संहार करतो. बरोबर आहे. मग आता यापासून उत्पत्ती कशी झाली? उत्पत्ती कोणाचं काम? ब्रह्मदेवाचं. पण हे ब्रह्मांडाचं आहे, ईश्वराचं कार्य आहे. हां. तर पृथ्वीपासून झाडे, उत्पत्ती कशी झाली बरं? पृथ्वीपासून झाडे झाली. आणि पंचई पृथ्वीपासून झाडं झाली. कोणती? ही पृथ्वी आहे ना, आपण पृथ्वीवर राहतो की नाही, याच्यापासून झाडं झाली. याची कशी काय झाली? विषय खोल आहे. पण महाराज, अगोदर पृथ्वीच कशी झाली? पहिले पृथ्वी कशी झाली सांगा. पृथ्वी कशी झाली सांगा, मग झालं नंतर होईल, पाहू आम्ही. हां. तर पृथ्वी झाली पाण्यापासून. कशापासून पृथ्वी झाली? पाण्यापासून. पृथ्वी कशात आहे? कशात आहे? पाण्यात आहे की नाही? 3 भाग पाणी आहे, 1च भाग पृथ्वी आहे का नाही? हां. इथं आहे. अगोदर पृथ्वीच कशी झाली? पृथ्वी पाण्यापासून झाली. काय महाराज, पृथ्वी पाण्यापासून झाली? माझ्या मते ती पृथ्वी पाण्यालाच आधारभूत आहे. ती पाण्यापासून न होता आणखी कशापासून तरी झाली असावी, हे शंका आहे. पण आपण तर म्हणता पृथ्वी पाण्यापासून झाली. तर प्रभो, ती पृथ्वी पाण्यापासून कशी झाली? प्रश्नच आहे की नाही? पृथ्वी पाण्यापासून कशी झाली? मग पृथ्वी पाण्यापासून कशी झाली? आपण ज्या पृथ्वीवर आहे ही पाण्यापासून झाली. पण कशी झाली? तर पहा, पाण्यावर हिरवी हिरवी कंची येते. म्हणजे काय म्हणता येईल आपण? शेवाळ. लक्षात घ्या. पाण्यावर हिरवी हिरवी कंजी येते म्हणजे काय येते? शेवाळ येते. कालमानानं म्हणजे पुष्कळ वर्षानं. आता त्याला 100 वर्ष लागतं का, 1000 वर्ष लागतं का, 10,000 वर्ष लागतात, 1,00,000 वर्ष लागते? काही गणती आहे काय? नाही. मग कालांतराने ती खूप दाटते. त्या पानावर काय येते? शेवाळ. आणि ती काय होते? एकमेकावर पाणी साचलेलंच राहते, ती दाटते. आणि पाण्यापेक्षा ती हलकी असल्याने पाण्यावरच असते. आता शेवाळ कसा असतो? पाण्यावरच असतो. पुढे ती उन्हाने वाळते. ऊन पडलं की उन्हाने ती काय होते? वाळून जाते.
आणि वाळल्यानंतर तिचं भूस तयार होते. काय तयार होते? भूस तयार होते. पुन्हा ती भूस झाल्यानंतर ती भूस पृथ्वी होते. ती भूस म्हणजेच पृथ्वी. कारण ही पुष्कळ हलकी असणारे वाऱ्याच्या जोराने पाण्याखाली, आता ते भूस कसं असते? हलकं. मग पाण्याचं आपलं काय म्हणतात लाटा सुरू, ते पाण्याखाली जाऊन अग्नीत भाजल्या जाते. पाण्याखाली जाते. पाण्यामध्ये अग्नी आहे. कोणता? वडवानल नावाचा अग्नी आहे. तिच्यामध्ये ती भाजल्या जाते. मग भाजल्या गेली की लहान मोठे दगड तयार होतात, मोठ्या मोठ्या चट्टानी तयार होतात, मोठमोठे पर्वत तयार होतात, पहाड तयार होतात. अशा प्रकारे पाण्यापासून काय झाली? पृथ्वी तयार झाली, जमीन तयार झाली. मग आता एक आहे, एकापासून एका म्हणून कसं तयार झालं. आणि इकडे तर झोपा येऊन राहिल्या. मग आता हे कसं मिळेल विषय? त्याच्यामुळे मग आता आपणही आटपतं घेऊ, काही हरकत नाही. हे मी खून ठेवतो, पुढच्या टाईमला त्याचं आपण हे करू चर्चा. पुढे जरा मजेशीर आहे. हां, पान लक्षात ठेवा. तुम्ही असाल ना 168 पान लक्षात ठेवा. 168 लक्षात ठेवा. त्याच्या पुढचं घेऊ. तर आज झालेली सेवा नाही काय, पुष्कळच्या गोष्टीचं रहस्य आपल्याला आज समजलं. तर झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतान की जय.